दौंडमध्ये जी घटना घडली दौंड स्वामी चिंचोलीमध्ये, हो, नेमकी घटना काय आहे? हो. नमस्कार. काल सकाळी 4 ते 4:15 चे सुमारास एक गाडीमध्ये 3-4 कुटुंबाचे 7 सदस्य, वेगवेगळे कुटुंबाचे एका ठिकाणी राहणारे 7 सदस्य, ज्याच्यामध्ये एक सीनियर सिटीजन जो गाडी चालवत होते, त्याच्याबरोबर 2 17 वर्षाचे तरुण मुले होते, एक 17 वर्षाची तरुण मुलगी होती, 3 महिला होत्या, ज्यामधनं एक सीनियर सिटीजन महिला सुद्धा होती. हा घटना 4:15 चे दरम्यान दौंड पोलीस स्टेशनची हद्दीत भिगवण जे टाउन आहे त्याचे 1-1.5 किलोमीटर अलीकडे एका ठिकाणी घडली. हा गाडीत जात असताना जो चालक होता त्याला झोपजीव लागली. तो चहाची टपरीकडे गाडी साईडला बाजूला पार्क करून थांबला, बाहेर गेला, परत गाडीत आला. त्यावेळी त्या ठिकाणी 2 युवक आले. त्यांनी चहाची टपरीकडनं काही खरेदी केला आणि मग दोघे गाडीचे दोघा बाजूने जाऊन थांबले. जो ड्रायव्हर साईडला गेला, त्यांनी तो जो सीनियर सिटीजन गाडी चालवत होता त्यांना एक धारदार शस्त्राची धाक दाखवून तसेच मिरची पावडरचा वापर करून त्या गाडीत मिरची पावडर असा फेकून दिला आणि त्याच वेळी त्यांना थ्रेट करून त्याचे अंगावरील, महिलाचे अंगावरील जे विशेष करून कानात घातलेले सोन्याचे दागिने होते ते दागिने त्यांनी काढून घेतले. काढून घेतल्यानंतर परत जाताना त्यांनी त्या गाडीत बसलेली एक 17 वर्षाची जे मुलगी होती त्याला गाडीतून बाहेर काढला FIR चे कंटेंट्स प्रमाणे. मग तो त्याला त्या ठिकाणाहून काहीतरी 15 ते 20 मीटर पुढे जाऊन त्याच डावी बाजूने एका ठिकाणी त्याने त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा घटना झाल्यानंतर तो व्यक्ती जे होता, दोघे जे आरोपी होते ते एका मोटरसायकलवर पळून गेले. इथून हा जे सदस्य होते ते पुढे चालले आणि पुढे जाऊन एका पेट्रोल पंपावर थांबले आणि पेट्रोल पंपवाल्याला त्यांनी असे प्रकारची माहिती दिली. मग त्यांनी पोलिसाला संपर्क केला, पोलीस त्या ठिकाणी गेले आणि मग हे जे पूर्ण घटना आहे त्याचा पोलिसाद्वारे ह्याचा तपास सुरू करण्यात आला. म्हणून त्यावेळी ती जी मायनर मुलगी होती 17 वर्षाची, त्यांनी त्यावेळी असे प्रकारची फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आम्हाला दिली होती की त्याच्यावर अतिप्रसंग करण्यात आलेला आहे. म्हणून त्याची FIR प्रमाणे जे कंटेंट होते त्याचे प्रमाणे दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 448/2025 कलम BNS ची कलम 64, 309(6), 351(2), 3(5) आणि पॉक्सोच्या कलम 4 आणि 8 त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर आर्म्स ऍक्ट 425 प्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. तदनंतर वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जे आहे ते भेटी दिली. आम्ही सुद्धा घटनास्थळची पाहणी केली, पीडिताला भेटलो आणि बाकी जे साक्षीदार होते त्याचे जाब विचारले आणि त्यानंतर ही जे मुलगी आहे त्यांनी सविस्तर स्वरूपात आमच्याकडे ते सांगितलं की त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु अतिप्रसंग जे आहे ते प्रामाणिक झाला नाही. म्हणजे की त्यांनी ते प्रयत्न केला कारण ती ही घटना जी आहे ते 3 ते 4 मिनिटाचे दरम्यान त्याचा आणि साक्षीदाराचा म्हणणं आहे की तो गेला आणि परत गाडीकडे आला. जरी
पर्यटन झाला तरी ह्या एक खूप गांभीर्याची घटना आहे. कारण जर पर्यटन झाला आणि गुन्हा घडण्यामध्ये काही जास्त अंतर राहत नाही. म्हणून आता आमची जी टीम्स आहे, आमची 5 टीम काल सकाळपासून फील्डमध्ये कार्यरत आहे. आरोपी निष्पन्न करण्यासाठी, त्याला अटक करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी. अजून त्यामध्ये जे आहे आमच्याकडे वेगवेगळ्या जे लीड मिळत आहे त्याप्रमाणे अजून आम्ही जे टीम्स आहे वाढवून दिली आहे आज आणि ह्या गुन्ह्याचा लवकर ते लवकर आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्या मुलीची आपण मेडिकल केली का? मेडिकलमध्ये काय समोर आलं? तर मुलीवर अत्याचार झाला नाही झाला काय? त्याच्यात आता मेडिकलची स्विस्टर रिपोर्ट आपल्या समोर येणार आहे. बाकीच्या जे आहे ते मेडिकल प्रोसिजर वगैरे करण्यात आलेलं आहे. पण आरोपी कोण आहे त्यांच्याविषयी काही प्राथमिक माहिती आली का? परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तिथून काही माहिती मिळाली? त्या स्पेसिफिक ठिकाणी ज्या ठिकाणी घटनास्थळ आहे त्याचे आजूबाजूला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सीसीटीव्ही नाहीये. त्याच घटनास्थळचे अपोजिट पाहिलं तर एक मोठी बिल्डिंग आहे फर्निचरची, पण त्याचे पण जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते पलीकडच्या रोडला, कारण हा मोठा रोड आहे, त्याला कव्हर करत नाही. आपण काही आरोपीचे स्केच तयार केले त्या आधारित काही माहिती मिळते? हो, आम्ही काही हे जे आमचे वेगवेगळे लाईन्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे ज्यामध्ये स्केच तयार करणे किंवा रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणे ते प्रक्रिया चालू आहे. त्याबद्दल जे काही आम्हाला आपल्याकडून जर समाजाच्या सहकार्य वेगवेगळ्या घटकाचं लागणार आहे त्यासाठी आम्ही एक वेगळी माहिती आपल्याला पुरवू.